एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी मनातली खंत बोलून दाखवल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत रोष व्यक्त होत आहे। शिशिर शिंदे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कीर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी केली। तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय। 1.5 वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊंनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली, मला चीड आली। आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत, शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे। जो विचार घेऊन मी आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे, कळले की नाही। आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे, त्यांनी त्याचा अर्थ असा लावला माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका। त्यांनी सरळ मागणी केली। त्यांनी काय असं छुप कुठे जाऊन कळ लावतात तसं काही केलेलं नाही त्यांनी। तो माझा स्पर्धक पण नाही, आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो आम्ही, कळले की नाही। तो हा सगळा विपर्यास झालेला आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अमोल कीर्तीकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आता त्यांच्याच पक्षाचे नेते करू लागले। शिशिर शिंदेनी केले। आपल्यासोबत स्वतः अमोल कीर्तीकर आहेत। तुमच्या वडिलांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करते, मुलगा म्हणून काय सांगाल तुम्ही? बघा कसं आहे की शेवटी तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, परंतु मागणी कोण करतंय ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे। जो माणूस पहिला शिवसेनेत होता, नंतर मनसेत गेला, नंतर परत शिवसेनेत आला, नंतर परत तो शिंदे सेनेमध्ये गेला, अशा माणसाकडनं जर का असं वक्तव्य होत असेल तर ते हास्यास्पद आहे। आणि मला असं वाटतं की त्यांच्यासमोर त्यांना पराभव दिसतोय, त्यामुळे त्या पराभवाचं खापर कोणावरती फोडायचं तर ते गजानन कीर्तीकर असं त्यांनी ठरवलंय की काय, असं मला ह्याच्यातनं संशयाला लागलाय। त्यांनी पत्रामध्ये असा उल्लेख केलाय की अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकरांच्याच कार्यालयात बसायचे, निधी देखील त्यांचा वापरायचे, असं गंभीर आरोप। अरे कार्यालय आमचंच आहे ना, ते कोण ठरवणार? ते ठरवणारे कोण आहेत? आमच्या घरात आम्ही कसं करायचं, पहिल्यापासून त्या वडिलांचं केबिन वेगळं आहे, माझं केबिन वेगळं आहे आणि असं काय नाही। आणि आम्ही जर का सामोपचाराने कौटुंबिक पातळीवर जर का आम्ही एकत्रच असू तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाईट वाटतंय का? तुम्ही त्याच्यामध्ये पण मिठाचा खडा टाकू पाहताय का? आम्ही कधीच एकमेकांचं काम केलेलं नाही। आणि गजानन कीर्तीकर गेले 10 वर्ष खासदार आहेत आणि गेले 1 वर्षाबरोबर ते गेलेत शिंदेबरोबर। मग 9 वर्षातलं क्रेडिट जे आहे ते आम्ही नाही घ्यायचं का? 9 वर्षातलं कामाचं क्रेडिट आम्हाला मिळालं आणि जर का ते असा आरोप करत असेल की गेल्या वर्षभरात पण मिळालं तर मला असं वाटतं की हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा कमजोरपणा आहे। जर का ते क्रेडिट घेऊ शकले नसतील तर त्यांचं खापर गजानन कीर्तीकरांवरती किंवा माझ्यावरती फोडण्यापेक्षा त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करायला पाहिजे की आपण हे क्रेडिट का नाही घेऊ शकलो। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।